आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. आपण रोज सकाळी उठतो, ऑफिसला जातो, मन लावून काम करतो. महिन्याच्या शेवटी पगार येतो. पण पगार येतो, पण संपत्ती येते का? या प्रश्नाने जर तुम्हाला थोडा जरी विचार करायला भाग पाडलं असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण शाळेत, कॉलेजमध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकवली जाते. चांगलं शिक, चांगली नोकरी मिळव आणि आयुष्य सेटल. पण कुणीही आपल्याला हे सांगत नाही की नोकरी, पैसा आणि संपत्ती यातला फरक काय असतो. पुअर डॅड म्हणायचे सिक्युअर जॉब मिळव, पेन्शन मिळव, रिस्क घेऊ नको. तर रिच डॅड म्हणायचे नोकरी कर, पण आयुष्यभर दुसऱ्याच्या स्वप्नासाठी नाही. आणि इथेच सगळा गेम बदलतो. आज भारतात लाखो लोक आहेत जे खूप मेहनत करतात, खूप हुशार आहेत, पण तरीही आर्थिक तणावात जगतात. का? कारण ते काम करतात, पण स्वतःचा बिझनेस कधीच करत नाहीत. आणि इथे बिझनेस म्हणजे दुकान, कंपनी, ऑफिस असा अर्थ नाही. रिच डॅडच्या भाषेत बिझनेस म्हणजे तुमची अशी व्यवस्था जी तुमच्यासाठी पैसे कमवते, जरी तुम्ही झोपलेले असाल तरीही. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला श्रीमंत बनवणारी एखादी जादू शिकवणार नाही, पण तुम्हाला गरीब ठेवणारी एक सवय नक्की तोडेल. ती सवय म्हणजे आयुष्यभर दुसऱ्याच्या बिझनेसची काळजी घेणं आणि स्वतःचा कधीच विचार न करणं. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप मेहनत करतो तरीही पैसा नाही, पगार वाढतो पण सेव्हिंग नाही, आयुष्य इतके धावपळीचं का झालंय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आरसा आहे. आजपासून आपण एक गोष्ट शिकणार आहोत. मी नोकरी करतोय, पण माझा स्वतःचा बिझनेस कुठे आहे? आणि हाच प्रश्न तुमचं आर्थिक आयुष्य बदलू शकतो. चला तर मग या व्हिडिओमध्ये माइंड युअर ओन बिझनेस खऱ्या अर्थाने समजून घेऊया. आपण सगळे जवळजवळ एकाच गोष्टीत वाढलोय. घरात एकच वाक्य वारंवार ऐकायला मिळालंय, चांगली नोकरी मिळाली की आयुष्य सेटल. पण खरं सांगू का, हे वाक्य वाईट हेतूने कोणी सांगितलेलं नाही. आई वडील, शिक्षक, समाज सगळे आपल्याला सुरक्षित ठेवू इच्छित होते. पण सुरक्षित ठेवण्याच्या नादात एक गोष्ट मात्र कोणीच सांगितली नाही. नोकरी सुरक्षित असते, पण ती श्रीमंत बनवत नाही. नोकरी सुरक्षित असते, पण ती श्रीमंत बनवत नाही. पुअर डॅड खूप शिकलेले होते. डिग्री, नॉलेज, शिस्त, प्रामाणिकपणा सगळं काही होतं. पण त्यांची एक ठाम श्रद्धा होती. कष्टाने काम केलंस तर पैसा आपोआप येतो. आणि हीच श्रद्धा त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरली. पुअर डॅडसाठी आयुष्याचं गणित खूप साधं होतं. शिकायचं, मग नोकरी करायची, पगार मिळवायचा, घर चालवायचं आणि रिटायर व्हायचं. पण या गणितात एक कॉलम मात्र कायम गायब राहिला, असेटचा कॉलम. आणि आपण सगळे हेच जगतोय. पगार येतो, EMI जातो, घराचं कर्ज, गाडीचं कर्ज, मोबाईल, कपडे, स्टेटस. महिन्याच्या शेवटी बँक बॅलन्स शून्य. आणि मग आपण म्हणतो थोडा पगार वाढला की सगळं ठीक होईल. पण पगार वाढतो आणि खर्चही तितकाच वाढतो. हे चक्र कधीच संपत नाही. पुअर डॅडने आयुष्यभर काम केलं, पण पैसा कधीच त्यांच्यासाठी काम करू लागला नाही. ते स्वतःच म्हणायचे मी खूप मेहनत करतोय, पण पैसा हातात का राहत नाही. आणि इथेच रिच डॅड वेगळं विचार करायचे. ते म्हणायचे तू खूप मेहनत करतोयस, पण तू कोणासाठी काम करतोयस? हे ऐकून धक्का बसतो. कारण आपण काम करतो कंपनीसाठी, बॉससाठी, सिस्टीमसाठी, पण स्वतःसाठी, स्वतःच्या आर्थिक भविष्य घडवण्यासाठी तो विचार आपण करतच नाही. पुअर डॅडची चूक ही नव्हती की ते मेहनत करत होते. त्यांची चूक ही होती की ते फक्त कामात अडकलेले होते आणि कधीच संपत्तीच्या विचारात गेले नाहीत. आज जर तुम्ही विचार केला तर तुम्ही सुट्टी घेतली तर तुमचं उत्पन्न थांबतं, आजारी पडलात तर पगार थांबतो, नोकरी गेली तर सगळं थांबतं. याचा अर्थ काय? तुमचं आयुष्य अजूनही नोकरीवरच अवलंबून आहे. रिच डॅड म्हणायचे जोपर्यंत तुझं आयुष्य तुझ्या वेळेवर अवलंबून आहे तोपर्यंत तू कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. आणि हाच विचार आपल्याला अस्वस्थ करतो. कारण प्रश्न हा नाही की तुम्ही किती मेहनत करता, प्रश्न हा आहे तुमची मेहनत तुमच्यासाठी काम करणारी संपत्ती तयार करते का? पुअर डॅड जेव्हा म्हणायचे नोकरी सोडू नकोस, जोखीम घेऊ नकोस, तेव्हा रिच डॅड शांतपणे ऐकायचे. आणि मग एक वाक्य म्हणायचे जे ऐकून माझं डोकंच फिरायचं. ते म्हणायचे नोकरी सोडू नकोस, पण स्वतःचा बिझनेस मात्र सुरू कर. हे ऐकल्यावर माझ्या मनात एकच प्रश्न यायचा,
हे कसं शक्य आहे? नोकरीही करायची आणि बिझनेसही. आपण तर नेहमी ऐकलंय एकाच गोष्टीवर लक्ष दे. पण रिच डॅड म्हणायचे तू लक्ष नोकरीवर देतोयस, पण आयुष्यभराचं लक्ष स्वतःच्या बिझनेसवर असायला हवं. आणि इथेच माइंड युअर ओन बिझनेस या व्हिडिओचा खरा अर्थ सुरू होतो. रिच डॅडसाठी बिझनेस म्हणजे दुकान, ऑफिस, कंपनी किंवा पाटी लावलेली जागा नाही. त्यांच्यासाठी बिझनेस म्हणजे आपलं स्वतःचं असेट सिस्टीम. रिच डॅड म्हणायचे नोकरी म्हणजे इन्कम सोर्स, पण बिझनेस म्हणजे वेल्थ सोर्स. नोकरी तुम्हाला महिन्याच्या शेवटी पगार देते, पण बिझनेस तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देतो. आता इथे एक मोठा गैरसमज आहे. बहुतेक लोकांना असं वाटतं बिझनेस म्हणजे मोठी जोखीम आहे, पण रिच डॅड उलट म्हणायचे. ते म्हणायचे सगळ्यात मोठी जोखीम म्हणजे संपूर्ण आयुष्य एकाच उत्पन्नावर अवलंबून ठेवणं. आज जर कंपनी बंद झाली, जर बॉस बदलला, जर सिस्टीम बदलली, तर पुढे काय? रिच डॅड अजून एक गोष्ट स्पष्ट सांगायची. मी तुला नोकरी सोडायला नाही सांगत आहे, कारण नोकरी तुला कॅश फ्लो देते, अनुभव देते, शिकवते, पण ते लगेच पुढे जोडायचे. पण तुझं स्वप्न मात्र नोकरीवर अवलंबून ठेवू नकोस. रिच डॅडसाठी आयुष्य म्हणजे 2 कॉलमचं गणित होतं. एक कॉलम म्हणजे जॉब, प्रोफेशन, तर दुसरा कॉलम म्हणजे असेट्स, बिझनेस. आणि बहुतेक लोक फक्त पहिल्याच कॉलममध्ये अडकून पडतात. ते म्हणायचे लोक सगळा वेळ दुसऱ्याच्या बिझनेसला वाढवण्यात घालवतात, पण स्वतःचा बिझनेस संध्याकाळी, सुट्टीत कधीच सुरू करत नाहीत. कारण भीती कसली? अपयशाची, लोक काय म्हणतील याची, पैसा बुडेल याची. पण रिच डॅड म्हणायचे भीतीमुळे बिझनेस न करणारे लोक आयुष्यभर नोकरीच्या भीतीत जगतात. हे ऐकून एक गोष्ट मात्र लक्षात येते. रिच डॅड आपल्याला तात्काळ श्रीमंत व्हायला सांगत नव्हते, ते आपल्याला विचार बदलायला सांगत होते. नोकरी इज इक्वल टू सुरक्षितता हा विचार आणि असेट इज इक्वल टू धोका हा विचार, हे दोन्हीही चुकीचे आहेत. खरा प्रश्न हा नाही की मी नोकरी सोडावी की नाही. खरा प्रश्न हा आहे की मी नोकरी करत असताना स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो की नाही. आता इथे आपण एक क्षण थांबूया, कारण या एका शब्दामुळे लोक आयुष्यभर काम करूनही कधीच श्रीमंत होत नाहीत. तो शब्द आहे असेट्स. आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं, घर घेणं म्हणजे असेट, मोठी गाडी म्हणजे असेट, स्टेटस म्हणजे प्रगती. पण रिच डॅड हे ऐकायचे आणि हसून म्हणायचे जे तुझ्या खिशातून पैसे काढतं ते असेट नसतं. रिच डॅडचा एकदम साधा नियम होता. असेट्स म्हणजे जे आपल्या खिशात पैसे टाकतं आणि लायबिलिटीज म्हणजे जे आपल्या खिशातून पैसे काढून घेतं. इतकंच. कितीही मोठं घर असो, जर त्यासाठी दर महिन्याला EMI, मेंटेनन्स, टॅक्स जात असेल तर ते असेट नाही, तर ते लायबिलिटी आहे. पण समाज काय म्हणतो? घर घेतलंस छान, गाडी घेतलीस भारीच, सेटल झालास आणि आपण खुश होतो. पण बँक बॅलन्स तो मात्र दर महिन्याला पातळ होत जातो. रिच डॅड म्हणायचे लोक श्रीमंत दिसण्यासाठी गरीब होत जातात. रिच डॅड म्हणायचे लोक श्रीमंत दिसण्यासाठी गरीब होत जातात. मोठं घर, महागडी गाडी, स्टेटस, पण आतमधून तणाव, EMIचं प्रेशर, पगार कधी येतो याची वाट. आता एक साधा प्रश्न, तुम्ही सुट्टी घेतली तर घर तुम्हाला पैसे देतं का? जर तुम्ही आजारी पडलात तर गाडी तुमच्यासाठी काम करते का? नाही, उलट ती अजून पैसे मागते. म्हणजेच तुम्ही असेट समजून लायबिलिटीज विकत घेत आहात, आणि हीच सगळ्यात मोठी फसवणूक आहे. रिच डॅड म्हणायचे आधी असेट्स खरेदी कर आणि त्या असेट्समधून लायबिलिटीज घे. पण आपण काय करतो? पहिले घर, पहिले गाडी, पहिले खर्च आणि शेवटी सेव्हिंग होत नाही असं म्हणत बसतो. असेट्स म्हणजे काय असू शकतं? जे तुमच्यासाठी पैसे कमावतं. भाड्याने दिलेले प्रॉपर्टी, शेअर्स, बिझनेस सिस्टीम, रॉयल्टी देणारं काम. यामध्ये एक गोष्ट मात्र समान आहे, तुम्ही नसतानाही ती पैसे कमवत राहते. आणि इथेच माइंड युअर ओन बिझनेसचा खरा अर्थ आहे. तुमचं काम दुसऱ्याच्या कंपनीत असू शकतं, पण तुमचा बिझनेस तो तुमच्या असेट्समध्येच असायला हवा. रिच डॅड म्हणायचे लोक आयुष्यभर काम करतात, पण असेट्स कधीच तयार करत नाहीत, आणि मग म्हणतात आयुष्य कठीण आहे. आज जर तुम्ही प्रामाणिकपणे विचार केला तर तुमच्या आयुष्यात खरंच किती असेट आहेत?
एकही नसेल तर तो तुमचा दोष नाही, पण आज हे सगळं कळल्यावरही उद्या न बदलणं ही मात्र तुमची चूक असेल. कारण पैसा आपल्या शिक्षणावर नाही तर आपल्या असेट्सवर प्रेम करतो. व्हिडिओचा हा भाग थोडा दुखावणारा आहे, कारण इथे आपण सगळेच कुठे ना कुठे अडकलोय. यालाच रिच डॅड म्हणतात, मिडल क्लास ट्रॅप. सुरुवात खूप छान होते. पहिली नोकरी, पहिला पगार, पहिला अभिमान. आता आयुष्य सुरू झालं. मग हळूहळू थोडी पगार वाढ, थोडा स्टेटस, थोडं मोठं घर, थोडी मोठी गाडी. आणि हळूहळू खर्च वाढतो, जबाबदाऱ्या वाढतात, EMI वाढतात. पण स्वातंत्र्य ते मात्र कुठेच वाढत नाही. रिच डॅड म्हणायचे, मिडल क्लास लोक श्रीमंत व्हायचा प्रयत्न करत नाहीत, तर ते श्रीमंत दिसायचा प्रयत्न करतात. आणि हा प्रयत्न त्यांना कायम अडकवून ठेवतो. आज बघा, मोठं घर आहे, महागडी गाडी आहे, ब्रँडेड कपडे आहेत, पण बॉसचा फोन आला तर सुट्टी कॅन्सल, पगार उशीर झाला तर तणाव, नोकरी गेली तर भीती. हे सगळं असूनही आपण स्वतःलाच समजावतो सगळं काही ठीक आहे, पण आतून मन म्हणतं मी अडकलोय. मिडल क्लास ट्रॅप कसं काम करतो? पगार वाढतो, मग लाईफस्टाईल वाढवतो, खर्च वाढवतो, मग सेव्हिंग शून्य होते, असेट्स नाही, पुन्हा पगारावर अवलंब. आणि हे चक्र वर्षानुवर्षे फिरतच राहतं. रिच डॅड म्हणायचे, लोक जास्त पगारासाठी लढतात, पण जास्त स्वातंत्र्यासाठी कधीच लढत नाहीत. कारण स्वातंत्र्य पगारातून येत नाही, ते येतं असेटमधून. सगळ्यात वेदनादायक गोष्ट माहितीये कोणती आहे? मिडल क्लास लोक सगळ्यात जास्त मेहनत करतात, सगळ्यात जास्त प्रामाणिक असतात, पण सगळ्यात कमी असेट त्यांच्याकडेच असतो. कारण कुणी त्यांना असेट बद्दल शिकवलंच नाही. त्यांना शिकवलं सुरक्षित राहा, जोखीम टाळा, लोक काय म्हणतील ते बघा. रिच डॅड म्हणायचे, जोखीम टाळणारे लोक आयुष्यभर जोखमीत जगतात, कारण त्यांचं सगळं आयुष्य फक्त एका उत्पन्नावर अवलंबून असतं. आज जर तुम्ही या ट्रॅपमध्ये आहात तर दोष स्वतःला देऊ नका, पण एक गोष्ट मात्र नक्की करा, यात अडकून राहू नका. कारण मिडल क्लास ट्रॅप दारासारखा आहे, तो उघडता येतो, पण फक्त तेव्हाच जेव्हा तुम्ही एक गोष्ट स्वीकारता, ती म्हणजे पगार वाढवणं आणि संपत्ती वाढवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता इथे एक गोष्ट मात्र स्पष्ट करूया. रिच लोक जास्त हुशार असतात असं नाही, जास्त मेहनती असतात असंही काही नाही. ते वेगळे असतात कारण ते वेगळा विचार करतात. मिडल क्लास लोक पहिला प्रश्न विचारतात, मला किती पगार मिळेल? रिच लोक पहिला प्रश्न विचारतात, यातून मी कोणतं असेट तयार करतोय? हा फरक लहान वाटतो, पण आयुष्यभराचं अंतर इथेच तयार होतं. रिच लोक सगळा वेळ नोकरी बदलण्यात किंवा प्रमोशन मागण्यात घालवत नाहीत, ते सगळा वेळ असेट कॉलम वाढवण्यात घालवतात. रिच डॅड म्हणायचे, मी लोकांना नोकरी देतो कारण त्यांना इन्कम पाहिजे, पण मी मात्र असेट्स बनवतो कारण मला स्वातंत्र्य पाहिजे. रिच लोक काय करतात? ते बिझनेस उभा करतात जिथे सिस्टीम काम करते. ते शेअर्स घेतात पण सट्ट्यासारखा नाही. ते प्रॉपर्टी घेतात पण स्वतः राहण्यासाठी नाही, उत्पन्नासाठी. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिच लोक पटकन श्रीमंत होत नाहीत, ते हळूहळू पण सातत्याने असेट तयार करत राहतात. कारण त्यांना माहीत असतं, वेगाने मिळालेला पैसा वेगानेच जातो. मिडल क्लास लोक जोखीम टाळतात, रिच लोक जोखीम समजून घेतात. हा फरक आहे. रिच डॅड म्हणायचे, भीतीमुळे जोखीम न घेणारे लोक आयुष्यभर नोकरीच्या भीतीत जगतात. भीतीमुळे जोखीम न घेणारे लोक आयुष्यभर नोकरीच्या भीतीत जगतात. रिच लोक अजून एक गोष्ट करतात, ते वेळेचा आदर करतात. ते जाणतात वेळेला पैसे देऊन पुन्हा मिळवता येत नाही, म्हणूनच ते वेळ आणि पैसा वेगळे करायला शिकवतात. त्यांचं ध्येय असतं अशी व्यवस्था तयार करणं जिथे पैसा काम करतो आणि माणूस मोकळा होतो. हे वाक्य परत एकदा नीट ऐका. अशी व्यवस्था तयार करणं जिथे पैसा काम करतो आणि माणूस मोकळा होतो. हे ऐकून काही लोक म्हणतील, हे सगळं आमच्यासाठी नाहीये. पण रिच डॅड नेहमी म्हणायचे, प्रत्येक श्रीमंत एकदा गरीबच होता. प्रत्येक श्रीमंत एकदा गरीबच होता. फरक इतकाच, काही लोकांनी विचार बदलला आणि काही लोकांनी कारणं शोधली. आज तुम्हाला श्रीमंत व्हायचं नसेल पण आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल
फक्त हा विचार आवश्यक आहे. आता व्हिडिओचा हा भाग थोडा अस्वस्थ करणारा आहे, कारण इथे आपण कोणत्या पुस्तकाबद्दल बोलत नाहीये, तर आपण बोलतोय आपल्या स्वतःबद्दल. थोडं थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. आपण रोज सकाळी स्वेच्छेने उठतो का? की अलार्म, ऑफिस, EMI, जबाबदाऱ्या यांच्या भीतीने उठतो? जर उद्या सकाळी आपण कामावरच गेलो नाही तर काय होईल? पगार थांबेल, खर्च चालू राहील. म्हणजेच आपलं आयुष्य आपण चालवत नाहीये, तर पैसा चालवतोय. हे ऐकून थोडंसं वाईट वाटेल, पण रिच डॅड नेहमी म्हणायचे, जेव्हा पैशाची भीती तुम्हाला चालवते तेव्हा तुम्ही मुक्त नसता. जेव्हा पैशाची भीती तुम्हाला चालवते तेव्हा तुम्ही मुक्त नसता. आज तुमचं आयुष्य कोणाच्या हातात आहे? बॉसच्या, कंपनीच्या, बँकेच्या, EMIच्या की तुमच्या स्वतःच्या? आपण मेहनत करतो, प्रामाणिक राहतो, जबाबदाऱ्या निभावतो, पण प्रश्न हा नाही की तुम्ही चांगले आहात की नाही. प्रश्न हा आहे, तुम्ही स्वतंत्र आहात की नाही. रिच डॅड म्हणायचे, स्वातंत्र्य म्हणजे जास्त पैसा नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे पैशाची भीती न राहणं. आज जर बॉसने बोलवलं तर तुम्ही नाही म्हणू शकता का? आज जर सुट्टी हवी असेल तर तुम्ही बिनधास्तपणे घेऊ शकता का? आज जर आयुष्यामध्ये थोडासा ब्रेक घ्यायचा असेल तर तो तुमच्यासाठी शक्य आहे का? जर उत्तर नाही असेल तर दोष स्वतःला देऊ नका, कारण आपल्याला हे कधीच शिकवलं गेलं नाही की पैसा कसा काम करतो. आपल्याला शिकवलं गेलं कष्ट करा, चांगले राहा, जोखीम टाळा. पण रिच डॅड म्हणायचे, जोखीम टाळणारे लोक आयुष्यभर भीतीत जगतात. जर तुम्हाला हा भाग कुठेतरी मनात टोचत असेल तर समजा तो बरोबर ठिकाणी लागलाय, कारण परिवर्तन अस्वस्थतेतूनच निर्माण होतं. आता एक शेवटचा प्रश्न, तुमचं आयुष्य खरंच कोण चालवतंय? तुमचा बॉस, तुमचा पगार की तुमची असेट? आता एक गोष्ट मात्र स्पष्ट करूया, रिच डॅड आपल्याला आज नोकरी सोडायला सांगत नाहीयेत. ते असंही म्हणत नाहीयेत की उद्या सगळं विकून बिझनेस सुरू करा. ते एकच गोष्ट सांगतात, आजपासून विचार बदला. आजपर्यंत आपण विचार केला, मी किती कमावतो? आजपर्यंत हा प्रश्न आपण बदलूया, मी काय तयार करतोय? रिच डॅड म्हणायचे, नोकरी तुझं पोट भरते, पण असे तुझं भविष्य घडवतात. म्हणूनच नोकरी ठेव, पगार घे, पण अनुभव मिळव. आणि त्याच वेळी स्वतःचा बिझनेस कॉलम शून्यावर ठेवू नकोस. आजपासून एक छोटा नियम ठेवूया, पगारातून आधी असेट विकत घ्यायचे. थोडं असो, खूप असो, फरक पडत नाही. महत्वाचं आहे सुरुवात करणं. रिच डॅड म्हणायचे, लोक म्हणतात पैसे आले की असेट घेईन, पण खरं सत्य हे आहे, असेट घेतल्यावरच पैसे येतात. आज जर तुम्ही 0 असेट पासून सुरू करत असाल तर तुम्ही एकटे नाहीयेत. सगळे श्रीमंत इथूनच सुरू झाले. फरक इतकाच, काही लोकांनी आज निर्णय घेतला. आणि हो, लोक काय म्हणतील याची चिंता सोडा. रिच डॅड म्हणायचे, जे लोक तुमच्यावर हसतात तेच लोक एक दिवस म्हणतात तो नशीबवान आहे. माइंड युअर ओन बिझनेस म्हणजे स्वार्थी होणं नाही, ते म्हणजे तुमच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणं. आणि जर तुम्ही हा चॅप्टर इथपर्यंत ऐकला असेल तर एक गोष्ट मात्र नक्की, तुम्ही वेगळा विचार करायला सुरुवात केली आहे. आणि विचार बदलला की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, फक्त धैर्य लागतं. रिच डॅडचा शेवटचा संदेश, नोकरी करा पण आयुष्यभर नोकरीसाठी जगू नका. पैसा कमवा पण पैशाच्या भीतीत जगू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा स्वतःचा बिझनेस कधीच दुर्लक्ष करू नका. माइंड युअर ओन बिझनेस हा व्हिडिओ इथेच संपतो, पण तुमचा प्रवास इथून सुरू होतो.